स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्ही जर महाराजांना या प्रकारे नैवेद्य दाखवला तर महाराज खरंच येऊन नैवेद्य ग्रहण करणार आहेत आणि पर्यंत पहा हा कारण माझा नैवेद्य महाराजांनी कसा ग्रहण केलेला आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल। नैवेद्य व्यवस्थित भरून घ्यायचा, तुम्हाला जो शक्य असेल तो नैवेद्य तुम्ही बनवा आणि प्रत्येक नैवेद्यावरती पदार्थावरती तुळशीपत्र ठेवा। पाण्यामध्ये टाकण्यासाठी पण तुळशीपत्र घ्या। नैवेद्य भरताना पण खाली ठेवायचा नाही, एखाद्या वस्त्रावरती ठेवायचा, देवाच्या समोर गेल्यावरतीही तो वस्त्रावरतीच ठेवायचा आणि प्रथम भरीव मंडल काढायचं देवाच्या समोर, त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचा, 3 वेळा दिवा फिरवायचा, 3 वेळा उदबत्ती फिरवायची आणि तुळशीपत्र 3दा फिरून गायत्री मंत्र बोलायचा। ते तुळशीपत्र स्वामींपुढे ठेवून द्यायचं। त्यानंतरनं प्रत्येक तुळशीपत्र घ्यायचं, गायत्री मंत्र बोलायचा आणि मंत्र बोलायचा, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाम, अपनाय स्वाम, समानाय स्वाम, उदनाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामि। अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवा आणि तुम्ही पाहू शकताय माझा लाडूचा प्रसाद पण खाल्लेला आहे स्वामींनी आणि भज्याचा प्रसाद पण खाल्लेला आहे। पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये पाहायचा असेल तर व्हिडिओ अपलोड झालेला आहे चॅनलवरती, नक्की जाऊन पाहात।